अगर कोई परप्रांतीय जमीन खरीदने आए तो उससे जमीन मत बेचना। अगर बेच रहे हो तो बोलो उसमें हमें हिस्सेदारी चाहिए। मनसे प्रमुख राज ठाकरे ने एक बार फिर मराठी बनाम परप्रांतीय का मुद्दा गरमा दिया है। पहले सुनिए उन्होंने क्या कुछ कहा। प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो, प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसांचा विचार करत असतो। आम्ही का नाही करायचा? आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेतंय, कोण येतंय, कोण राहतंय, काय चाललंय माहिती नाही। ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येतंय, कोण राहतंय, कोण जमिनी विकत घेते माहिती नाही। जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, खास करून रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत। आमचेच लोक विकतायत। आमच्या लोकांना एवढंही कळत नाहीये की ह्यातनं आम्हीच संपणार आहोत। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले, तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत। त्यांना म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार। आमची मुलं तर लागतील तुमच्याकडे कामाला, पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला।